ते ओरडत माझ्यावरती, तू त्या नाही त्या मी नंतर नाव सांगितलं, नंतरचा प्रश्नच नाही. त्या पुस्तकात देतो मी, वाचशील ना म्हणलं. हो मला भावी समज असतो. हां निखिल गिरी चालतच नाही भाई. बसायचं का 5 मिनिटं? पडता राहिला आता या ठिकाणी तुम्ही एक पुस्तक खरेदी केले. कोणतं पुस्तक आहे? हे स्फूर्तिदायक कथा. हां. आणि काय काय घेतलंय तुम्ही? आणि समान नागरी कायदा आणि कशासाठी का आणि कशासाठी. हां. तर हे 2 पुस्तकं तुम्ही घेतली तर दोन्ही पुस्तकं आता तुम्हीच वाचणार का? नाही, हे कसं आहे, लहान मुलांच्यासाठी शाळेत जाणाऱ्या 8वी 9वी 10वीची मुलं असतात. हल्ली मुलं मोबाईल जास्त बघतात, पण त्यांना छोट्या छोट्या कथा गोष्टी जर वाचायला मिळाल्या तर त्यांना वाचनाची गोडी निर्माण होईल आणि ते वाचक होतील, असा एक उद्देश आहे. म्हणून छोटी छोटी कथा कादंबऱ्या आणि नीतिमत्तेच्या ज्या कथा असतात ना, त्या त्यांच्यासाठी आपण घेत असतो आणि त्यांच्यासाठी वाचण्यासाठी मदत होत असते. आणि आजकाल लहान मुलांना कायदा सुव्यवस्था किंवा कोणत्याही प्रकारचे नियम माहीत नाहीत, तर या पुस्तकाद्वारे कायदे कोणते आहेत आणि हे कायदे कशासाठी आहेत हे देखील माहिती होईल का? नाही होणार की कायदे कशासाठी का वापरले जातात यासाठी देखील मुलांना माहिती होणार आणि झालीच पाहिजे. आणि ती पालकांनी किंवा इतर ठिकाणी त्यांना करून दिली पाहिजे. शाळेमध्ये म्हणा किंवा समाजामध्ये म्हणा ह्याची जाणीव करून दिली पाहिजे. जर मुलांना जाणीव करून दिली नाही तर त्यांना काय करणार नाही, ते वाहतच जाणार. फक्त आता मोबाईलपासून दूर राहण्यासाठीच वाचन संस्कृती वाढली पाहिजे. आजकाल भरपूर शाळा निघलेल्या आहेत, मराठी मीडियम किंवा इंग्लिश मीडियम. तर या शाळेमध्ये देखील कुठल्या प्रकारचे कायदे किंवा ह्या कायद्यांनी कुठले कलम किंवा काय असतात हे देखील शिकवलं जात नाही. तर हे पुस्तकातूनच फक्त ह्या अशा प्रकारच्या पुस्तकामधूनच त्या विद्यार्थ्याला ज्ञान मिळणार आहे. अशा प्रकारची पुस्तकं पालकच देऊ शकतात. पालकांनीच आपल्या मुलांना जागृत केली पाहिजे, वाचण्यासाठी अशी पुस्तकं नेली पाहिजे आणि त्याद्वारेच त्यांनी मुलांच्यामध्ये जागृती केली पाहिजे आणि माहिती करून दिली पाहिजे. पालकच करू शकतात. आणि पालकांनी देखील आपल्या मुलांना घेऊन ग्रंथ महोत्सवामध्ये आलं पाहिजे. त्यांना पुस्तकं छोटी मोठी दाखवली पाहिजे आणि लोक एवढी खरेदी करतात, ते कशासाठी करतात याची जाणीव झाली तर तेही देखील खरेदी करू शकतील. एक प्रकारची या ग्रंथ महोत्सवातून मुलांना पालकांना प्रेरणा मिळते आणि वाचक जास्तीत जास्त तयार होतील. आता आपण कुठून आला? मी निगडीवरून आलो, सातारा. निगडी. हां, सातारा निगडी. ओके, थँक्यू, धन्यवाद. चांगली माहिती दिली. या ठिकाणी एक भैया आहेत, काय सांगतात माहिती किंवा काय थोडक्यात जाणून घेऊया. सर्वप्रथम नमस्ते. नमस्ते. सर्वप्रथम नमस्ते. नमस्ते. तर आपण या स्टॉलला आला, कसं वाटतंय आल्यानंतर? स्टॉलला आल्यानंतर एक चांगला अनुभव असा आला आहे की मोबाईल सोडून परत आता लहान मुलं म्हणा किंवा वाचक वर्गाची काय म्हणता येणार तुम्हाला की वाचक वर्ग वाढत चाललेला आहे आता हळूहळू. तर मुलं पुस्तकं वाचतात याचं एक चांगलं आहे आणि पालकांमध्ये पण एक अवेअरनेस जागरूकता झालेली आहे या ग्रंथ उत्सव किंवा या वाचनामुळं. हे बघून जरा छान वाटते. मी पुण्याहून खास ग्रंथ उत्सवासाठी आलेलो आहे. मी भारतीय विचार साधना फाउंडेशन याचा
प्रतिनिधी व मॅनेजमेंट म्हणून माझ्याकडे जबाबदारी, व्यवस्थापक म्हणून जबाबदारी आहे. आज स्टॉलचा आपला चौथा दिवस आहे आणि सातारकरांचा हा ग्रंथ उत्सव माझ्यासाठी नवीनच होता आणि एक अनुभव चांगला होता की इथे भागामध्ये वाचक वर्ग खूप छान आहे आणि त्यातल्या त्या पालक वर्गामध्ये पण मुलांची आवड निवड जपणारी संस्कृती, अजून वाचक संस्कृती जिवंत आहे. आणि यामध्ये अनुभव एक असा आला की समाजामध्ये पण काही घटना घडत चालल्यात किंवा घडतात आहेत, त्याच्याबद्दल पण अवेअरनेस असावा. त्या पद्धतीची काही सत्यघटित पुस्तकं आपल्याकडे आहेत. आपण भारतीय विचार साधना फाउंडेशनमधून राष्ट्रहितापरी जी राष्ट्रीय विचारांची पुस्तकं आहे ती समाजापर्यंत जास्तीत जास्त कशी पोचवतील याचा नेहमी मानस आणि प्रयत्न करतो. मला ग्रंथोत्सव देऊन एक छान अनुभव आलेला आहे. काय सातारचा मधुरा एजन्सीज नावानं दुकान आहे. त्यांचा या ज्या भारतीय विचार साधना फाउंडेशन, साप्ताहिक विवेक आणि सांस्कृतिक वार्तापत्र अशा ज्या 3 प्रकाशन संस्था आहेत त्याचा हा स्टॉल आहे. ह्याच्यामध्ये काही राष्ट्रीय विचाराशी निगडीत पुस्तकांचा सगळा स्टॉक ह्या स्टॉलमध्ये असतो. राष्ट्रीय विचाराशी रिलेटेड, लहान मुलांशी रिलेटेड, शैक्षणिक आणि अन्य कथा वगैरे अशा सर्व स्वरूपामध्ये ही पुस्तकं आपल्याकडे अवेलेबल आहेत. काही संविधान विषयामध्ये लहान मुलांसाठी सुद्धा आपल्याकडं पुस्तकं आहेत की जेणेकरून मुलांना संविधानाचा आवड निर्माण व्हावी, वाचनाची माहिती व्हावी या दृष्टीनं आहे. वेगवेगळ्या देशांची संविधानं काय आहेत त्याचीसुद्धा आपल्याकडं पुस्तकं त्यावर पण आहेत. काही समरसतेसारखी पुस्तकं आपल्याकडं उपलब्ध आहेत. काही राष्ट्रीय पुरुषांची चरित्र, करंट इश्यूवरचे काही पुस्तकं, असे सगळे वेगवेगळे विषय आपल्याकडं अवेलेबल आहेत. प्रतिसादसुद्धा ओव्हरऑल या ह्याच्यामध्ये खूप चांगला आहे. तरुण मुलांनी जास्तीत जास्त अजूनही या सगळ्या पुस्तक वाचनाकडं वळलं पाहिजे. याचा फायदा हळूहळू दिसेल. पॉझिटिव्ह बदल तसा दिसतो पण आहे. मधल्या 2 वर्षाच्या कोरोना काळामध्ये जी पिढी जास्त करून मोबाईलकडं वळली होती ती परत एकदा हळूहळू या सगळ्या वाचनाकडं वळते का काय असा एक थोडासा भास व्हायला हरकत नाही. अजून खूप प्रयत्न करावे लागतील. केल्यावरती त्याचा सक्सेसफुल परिणाम दिसेलच. पहिल्या दिवशी थोडा प्रतिसाद कमी असतो पण जसजसे दिवस पुढं जातात तसतसा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोकांना जसजसं माहिती होतं आहे तसतशी लोकं येत आहेत. पहिल्या दिवशी बरेच जण पुस्तकं बघून गेले होते आणि तशी आर्थिक तजवीज करून पुन्हा 2 दिवसांनी येऊन खरेदी करून पण जात आहेत. तर या ठिकाणी अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी सुंदर असा हा स्टॉल आपण पाहिलं. आज आपण मधुरा एजन्सीज या पुस्तक ह्याला भेट दिली स्टॉलला आणि सविस्तर माहिती बाह्यांनी पण दिली. या ठिकाणी एक सर होते, यांनी पण अतिशय सविस्तर आणि स्पष्टपणे माहिती दिलेली. आता एक दुसरे आपले यांचेच सहकारी आहेत, ते देखील काय माहिती देतात ते देखील जाणून घेऊया. तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. विकासनाळे यूट्यूब चॅनलवरती आपण हे पाहताय तर जाणून घेऊया त्यांच्यापासूनच. सर्वप्रथम यांचं सांगा तुमचा. नमस्कार, मी निखिल देविदास वजे पुण्यातनं आलो आहे. मागच्या वर्षीपासून ग्रंथ महोत्सवात येण्याचं ठरवलं. गेले मागच्या 2 वर्षापासून आता येतो आहे. अनेक प्रकारचे वाचक या ग्रंथ महोत्सवात पाहायला मिळतात. अगदी छोट्या वाचकांपासून ते थोरांपर्यंत सगळे असे वाचक आपल्याला इथे या ग्रंथ महोत्सवात पाहायला मिळतात. पहिल्या दिवशी सुरुवातच झाल्यामुळे तशी प्रसिद्धी कमी झाल्यामुळं जरा संख्या कमी होती, पण शनिवार रविवार स्थानिक लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला इथे मिळाला. ज्या प्रतिसादामुळंच साधारणतः अनेक प्रकारची पुस्तकं या 2 दिवसात आम्हाला त्यांना उपलब्ध करून देता आली.
विशेषतः आत्ता आगामी प्रभू श्रीरामाचं 22 जानेवारीला जे राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे त्याच्या संदर्भात लोकांची उत्सुकता प्रचंड आहे. त्यामुळं त्या विषयाचे पुस्तकं, अंक, विशेषांक असे बऱ्याच लहान मुलांनी आईवडिलांना घ्यायला प्रवृत्त केलं. तसंच महाविद्यालयीन मुलं मुली यांनी देखील ते अंक आमच्याकडनं विकत घेतले, जेणेकरून राम मंदिराबद्दल त्यांची उत्सुकता, त्यांचा अभ्यास हा त्यांना लोकांसमोर मांडता येईल. आगामी काळामध्ये त्यांनाही अनेक विषयांचे रील करता येतील, यूट्यूबमध्येही त्यांना ते दाखवता येईल, अशासाठी त्यांनी ती पुस्तकं आवर्जून आमच्याकडनं नेली. आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे अजून थोडीशी रेलचेल तशी अजून नाही आहे, पण संध्याकाळपर्यंत बहुतेक परत कालच्यासारखीच लोकांची, स्थानिक लोकांचा रेलचेल वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अतिशय सविस्तर आणि सुंदर आणि थोडक्यात माहिती दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद मनापासून. विकास नाळे यूट्यूब चॅनलकडून हार्दिक या स्टॉलला शुभेच्छा.